रहिवाशी आणि उपस्थित बंधू भगिनींनो, उल्लेख काही मित्रांचा करायचा आहे. माझे मित्र एकनाथराव आज या ठिकाणी आहेत, प्रभुदेसाई आहेत, तसेच 1 ते 9 या सोसायटींचे माझे मित्र श्री स्वामीनाथनजी आहेत. हे श्रमिक सोसायटीमध्ये नसले, रहिवाशी नसले तरी माझ्या विनंतीला मान देऊन आलेले आहेत, त्यामुळे आपल्या सगळ्यांच्या वतीनं मी त्यांचं स्वागत करतो. आता तडक विषयाकडे आपण वळू आणि नंतर काही आकडेमोड इथे करू. या फळ्यावर कुणीतरी लिहिणारं मला नंतर मदत करायला यायला लागेल. तुम्ही लिहिणार, ते कॅल्क्युलेशन आपण नंतर करू. सुरुवातीला ढोबळ मनाने विकास म्हणजे काय, नाही, पहिला विषय की आज मी इथे का आलो. मला मुंबईमध्ये कोणत्याही सोसायटीने बोलवलं की मी येतो. सोसायटीने बोलवलं तरी येतो, सोसायटीशिवाय सभासदांनी बोलवलं तरी येतो, एखाद्या राजकीय पक्षाने बोलवलं तरीही येतो. मी कोणत्याही राजकीय पक्षाचा सभासद नाही, पदाधिकारी नाही. एकेकाळी आमदार होतो, पक्षाचा सभासद होतो, पदाधिकारी होतो. आता सध्या मी कोणत्याच राजकीय पक्षाशी संबंधित नाही. प्रश्न का, तर मुंबईसारख्या ठिकाणी 60% मतदान होतं. 4 उमेदवार असतात, तुल्यबळ असतात सर्वसाधारणपणे. त्यातून 15 ते 20% हे 60% मतदान हे 4 उमेदवारांमध्ये वाटून जातं आणि साधारणपणे 15 ते 20% मतदान घेतलेला उमेदवार निवडून येतो. म्हणजे 15% संमती असणारा उमेदवार हा आपलं लोकप्रतिनिधी बनतो. आणि आपलं, तर मी विचार केला की कोणत्याही पक्षाकडे गेलं तर जास्तीत जास्त 15, 20%, 25%, 28%, 30%, यापेक्षा अधिक काही समर्थन मला लोकांचं साध्य होणार नाही. असा कोणता पक्ष आहे की जो मला 100% लोकांचं प्रतिनिधित्व देऊ शकेल, आणि तो पक्ष म्हणजे रहिवाशांचा पक्ष. आणि म्हणून मी ठरवलं की कोणत्याही वैयक्तिक पक्षाशी संबंध न ठेवताना मी सगळ्यांचाच आहे. आणि 100% लोकांचं 100% प्रतिनिधित्व जर असेल ते चंद्रशेखर प्रभूंकडून मिळेल. त्यामुळे सर्व लोकांकरता, त्यामुळे मी या गटाचा, त्या गटाचा, ह्या पक्षाचा, त्या पक्षाचा कोणताच नाही. जो नागरिकांच्या हिताचं लक्ष ठेवून काम करेल त्या पक्षाचा मी आहे. आणि म्हणून पुनर्विकास करत असताना मंदिरात आपण जात असताना आपल्या चपला आधी बाहेर काढतो आणि नंतर जातो. हे पक्ष त्याचप्रमाणे आहेत. पुनर्विकासाच्या या मंदिरात येत असताना प्रत्येकाने आपापले पक्षरूपी चपला या बाहेर ठेवाव्यात आणि पुनर्विकासाचा विचार करावा. एकदा पुनर्विकासाचा का विचार झाला की मग बाहेर जाऊन ज्याने त्याने आपले पक्ष घ्यावेत आणि त्याचं एकमेकांशी जे काही डोकं फोडून घ्यायचं असेल ते काय करावं ते करावं. माझं त्याच्याशी काही संबंध नाही. पण पुनर्विकासाचा विचार करताना मात्र आपला पक्ष एकच. आपल्याला अधिकात अधिक एरिया, चांगलं घर, घराची शाश्वती, उत्तम बांधकाम, चांगला प्लॅन, अधिकात अधिक त्यातून जो कॉर्पस फंड आणि कायमचं मेंटेनन्स फ्री जीणं, हे कशातून मिळू शकेल, हाच आपला पक्ष. याच्या व्यतिरिक्त आपल्याकडे कोणताच पक्ष आहे असं मी मानत नाही. आणि म्हणून या पक्षाचं प्रतिनिधित्व करण्यामध्ये मला आनंद होतो. आणि मला जिथे जिथे जे बोलवतात त्यांच्याकडे मी जातो. आता म्हाडाच्या कॉलनीमध्ये मी विशेष जातो. म्हणजे म्हाडाच्या कॉलनीत कुठेही बोलवलं तर मी का जातो याचं कारण आपण थोडंसं ऐकून घेतलं पाहिजे. मी सुरुवातीला हे कारण सांगताना आपली माफी मागतो. माफी अशासाठी मागतो की मी कारण सांगितल्यावर आपल्यापैकी काही लोकांना वाईट वाटण्याची शक्यता आहे. मी म्हाडाच्या कॉलनीजमध्ये
कोणीही बोलवलं तर का जातो. मराठीत चालेल ना बोललं, नाही हिंदीत वगैरे पाहिजे असेल तर बोलतो. तर म्हाडाच्या कॉलनीमध्ये का जातो याचा थोडक्यात इतिहास सांगतो आणि मग स्वयंविकासाकडे वळतो. इतिहास असा की 1985 साली एक 25 वर्षाचा तरुण अमेरिकेत शिक्षण घेत होता. ग्रीन कार्ड होतं. जगातल्या उत्तमात उत्तम विद्यापीठात A++ किंवा चांगले मार्क घेऊन अमेरिकेत स्थायिक व्हायचा त्याचा निर्णय होता. त्याला कोणीतरी सांगितलं की या देशाला तुझी गरज आहे. त्याला त्याच्यावर विश्वास पटला लोकांनी सांगितल्यावर आणि तो आपलं ग्रीन कार्ड सोडून नोकरी सोडून भारतात परतला. वयाच्या 25व्या वर्षी त्याला निवडणुकीत उभा राहण्याचा योग नशिबी आला आणि लोकांनी भरभरून मतं देऊन त्याला निवडून दिलं. निवडून आल्याबरोबर त्याला वाटलं की मी लोकांचा प्रतिनिधी असल्या कारणाने लोकांकरता लढणं आणि आंदोलन करणं हे त्याचं कर्तव्य आहे. ती व्यक्ती म्हणजे मी स्वतः. आणि नंतर माझं कोणीही म्हाडाच्या कॉलनीमध्ये राहत नाही. माझं स्वतःचंही काही म्हाडाच्या कॉलनीमध्ये कधी घर नव्हतं. पण म्हाडाच्या कॉलनीच्या लोकांना भाडे तत्वावर ठेवणं किंवा रेंटल हाऊसिंगवर ठेवणं हे योग्य नाही या मताला मी आलो. आणि नंतर 1986 साली हुतात्मा चौकात म्हाडाच्या कॉलनीजच्या वतीनं मी उपोषणाला बसलो. 9 दिवस उपोषण केलं. ज्या म्हाडाच्या कॉलनीची लोक त्या ठिकाणी आली, फारशी काही लोक आली नाही. माझा समज असा होता की म्हाडाच्या कॉलनीत 2 लाख लोक राहतात, 2 लाख फॅमिलीज म्हणजे 10 लाख लोक. तर मी उपोषणाला बसतोय, एक 25 वर्षाचा तरुण 8 दिवस पाण्याशिवाय उपोषण करतोय, तर त्यापैकी निदान 5-50 हजार लोक तरी येतील. पण तेवढी आली नाही. तरीही मी उपोषण काही सोडलं नाही. माझी मागणी होती की म्हाडाच्या सर्व कॉलनीजना मालकी हक्क देऊन त्यांना त्यांच्या नावावर जागा कन्वे करावी ह्या मागणीकरता मी तेव्हा बसलो. म्हणजे तुमचा माझा परिचय पण नव्हता. पण त्यावेळेला ती मागणी सरकार मान्य करायला तयार नव्हती. शेवटी सरकारने मान्य केलं. त्यावेळेला एका फार मोठ्या राजकीय पुढाऱ्यांनी मला बोलवलं आणि म्हणाले, तू कशाला उपोषणाला बसलास? म्हटलं म्हाडाच्या लोकांसाठी. तुझं घर आहे का म्हाडाच्या कॉलनीमध्ये? म्हटलं नाही. तुझ्या कोण नात्यागोत्यातलं घर आहे का? म्हटलं नाही. मग ह्या सगळ्यांना सोडून आत्ताच निवडून आलेला आहेस 25व्या वर्षी, तुला म्हाडाची कॉलनीच का सुचली? तर मला असं वाटलं, मी म्हटलं की बाबा म्हाडाच्या कॉलनीमध्ये लोकांवर अन्याय होतोय असं मला वाटतं. कसला अन्याय होतोय? तर म्हणाले इतकी वर्ष म्हाडाला भाडं भरून देखील त्यांना नीट पाणी मिळत नाही, त्यांची ड्रेनेज लाईन नीट नाही, त्यांची डागडुजी नीट नाही, घराचं बांधकाम काही ठिकाणी योग्य आहे, काही ठिकाणी तितकं योग्य नाही. तुमची कॉलनी कदाचित बांधकामामध्ये ठीक असेल, पण म्हाडाच्या इतर कॉलनीमध्ये बांधकामाचा दर्जा अतिशय दुय्यम दर्जाचा होता. त्यामुळे किमान सरकारने त्यांच्या जागा त्यांच्या नावावर तरी कराव्यात असं मला वाटतं. ते म्हणाले, तू फार मोठी चूक करतोय असं तुला वाटत नाही का? म्हटलं नाही, लोकांच्या नावावर त्यांच्या जमिनी व्हायला पाहिजेत. तर म्हणाले, का व्हायला पाहिजे? तर म्हटलं आज ते राहतील, उद्या समोर आज जिथे गॅलरी आहे तो भाग वाढवून पुढे गॅलरी करून एक खोली वाढवतील आणि कधी काळी पुनर्विकास करण्याची पाळी आली तर बिल्डिंग पाडून ते स्वतःची घरं मोठी करून घेतील. त्यांच्या मुलांसाठी, त्यांच्या नातवंडांसाठी ही घरं राहतील. ते म्हणाले, खुळा आहेस तू, तुला मुंबई कळली नाही. अमेरिकेत राहून 4 चोपड्या शिकल्या म्हणजे काय तुला म्हाडा कळला असं तुला जर वाटत असेल तर तो तुझा चुकीचा समज आहे. तर मी म्हटलं असेल बाबा माझा समज, पण असं मला वाटतंय की त्यांच्याकरता मला लढलं पाहिजे. आणि ती लढाई मी चालू ठेवली. शेवटी सरकारला नमावं लागलं. विधानसभेमध्ये जाहीर केलं गेलं
की म्हाडाच्या सर्व कॉलनीजचा मालकी हक्क म्हाडाच्या रहिवाशांना देण्यात येईल. आणि हा निर्णय जो झाला त्या निर्णय घेण्यामध्ये मोठ्या प्रमाणात माझा भाग होता. आता तो निर्णय झाला, लोकांना मालकी हक्क देण्याचा निर्णय झाला. नंतर मी स्वतः काही काळानं म्हाडाचा अध्यक्ष झालो. त्यावेळेला मी फतवाच काढला की कन्व्हेन्स जो अधिकारी करणार नाही त्या इस्टेट मॅनेजरला सस्पेंड करा, ताबडतोब सर्व इमारतींचं कन्व्हेन्स करून द्या. त्यामुळे माझ्या कारकिर्दीत जास्तीत जास्त इमारतींना कन्व्हेन्स करून देण्याचा मी प्रयत्न केला. हे सगळं मी केलं. हे कोणासाठी केलं? हे म्हाडाच्या रहिवाशांसाठी केलं. पण दुर्दैव असं आहे की जे राजकीय पुढारी त्यावेळेला ह्या निर्णयाला विरोध करत होते, महाराष्ट्रात उच्चपदी आणि केंद्रातही उच्चपदी बसलेले राजकीय पुढारी, म्हणजे कोण आहेत ते समजून जा, त्यांनी मला तेव्हा बोलवून सांगितलं की तू मुंबईच्या इतिहासात सगळ्यात वाईट काम जर केलं असेल तर हे म्हाडाच्या लोकांना त्यांच्या जमिनीचा मालकी हक्क देण्याचा निर्णय घेण्यासाठी तू प्रयत्न करतोय. हे का म्हणाले? त्यामुळे तुला वाटते की ही माणसं स्वतःच्या घरामध्ये राहतील? तुझ्या या निर्णयामुळे या लोकांच्या म्होरक्यांना बिल्डर आणि दलाल विकत घेतील आणि पूर्ण मुंबईच्या सर्व म्हाडा कॉलनी बिल्डरांच्या ताब्यात जातील. गरिबाचं उच्चाटन होईल, गरिबांना हाकलून रस्त्यावर आणतील. जेमतेम जे लढतील उरतील त्यांना घरं मिळतील, बाकीच्यांना घरं मिळणार नाही. तू या निर्णयामुळे मुंबईत बिल्डरांचं राज्य आणलंस असं त्या व्यक्तीने त्यावेळेला सांगितलं. आणि त्यानंतर आता अनेक वर्ष झाली म्हाडाच्या कॉलनीकडे अलीकडेच मी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस या संस्थेच्या मदतीनं सर्वे घेतला आणि सर्वे पाहिल्यावर अक्षरशः माझ्या डोळ्यामध्ये पाणी आलं की ज्या म्हाडाच्या रहिवाशांकरता मी लढा दिला, मी 9 दिवस उपास केला आणि उपासाअंती त्यांना अधिकार मिळवून दिला, अनेक अधिकाऱ्यांना सस्पेंड करून त्यांचे कन्व्हेन्स करून दिलं, त्या सर्व जमिनी जवळपास आज बिल्डरांच्या ताब्यात आहेत. आणि या कृत्याला जर कोण स्वतःला जबाबदार ठरवत असेल तर तो मी स्वतःला जबाबदार ठरवतो. आणि म्हणून प्रायश्चित्त म्हणून म्हाडाच्या कॉलनीत जिथे कोणी मला बोलवलं तिथे जाऊन मी लोकांची माफी मागतो. तसेच आज आपली माफी मागायला मी आलेलो आहे की मी चुकलो. तुम्ही मालक झालात की तुम्ही आपली जमीन स्वतःकडे ठेवणार, बिल्डरांच्या घशात ती जाऊ देणार नाही. तुम्ही तुमच्या जमिनीवर तुमच्या मुलांसाठी नातवांसाठी विकास करणार, हा खुळा समज 1985 साली माझा होता. हा समज तुम्ही इतके शाणे आहात हे माहीत असतं तर मी उपोषणाला कदाचित बसलो नसतो. तुमच्याकरता उपोषणाला बसलो, तुमच्या मागण्यांकरता विधानसभेत ठिय्या धरून बसलो, सरकारकडून तुमच्या करता मागण्या मान्य केल्या. मी स्वतः म्हाडाचा अध्यक्ष होऊन तुमच्या सगळी कन्व्हेन्स केली. पण मला अक्कल आत्ता आली, तुम्हाला अजून आलेली काही ती दिसत नाही. त्यामुळे माझं प्रायश्चित्त पूर्ण करण्याच्या दृष्टीनं तुम्हाला तुमचे अधिकार काय आहेत हे सांगण्यासाठी मी आलो आहे. या उपर तुम्हाला खड्ड्यात पडायचं असेल तर खड्ड्यात पडा, मी पुन्हा वळून देखील बघणार नाही. पण तुम्हाला जर वाटत असेल की मी काय सांगतोय त्याच्यात काही तथ्य आहे, मी तुम्हाला या जमिनी देण्यासाठी लढा का दिला, तर त्याचं उत्तर आज मी तुम्हाला देणार. पटलं तर घ्या, नाही पटलं तर नका घेऊ, माझी काही त्याला अडचण नाही. माझी भूमिका मी नेहमी म्हणतो, माझी भूमिका 2 व्यक्तींप्रमाणे आहे. एक तर आपला समज असतो की लग्न झालं, नवीन घर घेतलं, काही मूल झालं की सत्यनारायणाची पूजा करायची. का?
नवीन धंदा सुरू केला, सत्यनारायणाची पूजा करायची. का? तर सत्यनारायणाची कथा ऐकली की आपलं भलं होतं, चांगलं होतं, भरभराट होते, असा आपला समज. कथा सांगणारा हा 50 वर्षात तोच असतो. आपल्या घरात सांगणारा जो येतो त्याचं धोतर जे फाटकं असतं ते फाटकंच राहतं. तो मात्र ते पोथी उघडून कथा तुम्हाला वाचून सांगतो. ती वाचल्यावर ऐकणाऱ्याचं खूप भलं होतं, फायदा होतो. सांगणारा मात्र फाटक्यातच जातो. परत 10 वर्षानं त्याला पुन्हा कथा सांगायला बोलवलं की पुन्हा तो त्याच फाटक्यास धोत्रात येतो आणि पुन्हा तीच कथा त्याच पद्धतीनं सांगतो. ती सांगून ती ऐकल्यानंतर त्यातून बोध घेणाऱ्यांना खूप फायदा होतो, पण कथा सांगणारा मात्र फाटक्यातच परत जातो. पुन्हा 10 वर्षानं 5 वर्षानं त्याला कथा सांगायला आपण बोलवतो आणि पुन्हा तीच परिस्थिती. हीच परिस्थिती माझी आहे. त्यामुळे ही कथा सांगून तुम्हाला गडगंज फायदा होणार आहे याची पूर्ण संकल्पना असून मी हे सांगतोय. अर्थात तुम्हाला फायदा करून घ्यावा की करून घेऊ नये हा तुमचा प्रश्न आहे. अनेकांना असं वाटतं की फायदा, अनेक शाणे असतात, अनेक अतिशाणे असतात. तर अतिशाण्यांचा बोध मला लागत नाही. मी शाण्यांकरता आहे. अतिशाणे जे असतील ते स्वतःचा अधिक फायदा करून घेण्याचा प्रयत्न करतात आणि समाजाचं नुकसान करतात. समाजाला लुटणाऱ्या शक्ती ह्या आपल्यातच आहेत, आपल्यापासून वेगळ्या नाहीत आणि त्यांची लूट करून घेण्यामध्येच आपला आनंद असतो. मी एक उदाहरण म्हणून सांगतो. माझा एक मित्र आहे, तसा चांगली नोकरी सगळं काही, पण खूप खट, अजिबात खिशातून कधी पैसे निघणार नाही. कधी कोणाला 2 रुपये दिल्याचं मला आठवत नाही. आम्ही एकत्र मिळालो मित्र की नेहमी म्हणणार चला चला चहाला हॉटेलमध्ये घेऊन चला. तोच सांगणार. म्हणजे आपल्याला असं वाटतं की त्याने सांगितलं हॉटेलमध्ये जायचं म्हणजे तो घेऊन जातोय. घेऊन गेल्यानंतर एकदा चहा नाश्ता झाला रे झाला की अनेक वेळेला मी पाहिलंय की ह्याला आधी लघुशंका होते आणि बिल येईपर्यंत तो तिथून परत येत नाही. म्हणजे लांबून बघत असतो की कोण ना कोणतरी बिल देईल. आता बिल आल्यावर असणाऱ्या लोकांपैकी एखादा माणूस तरी बिल देतो आणि मग दिल्यानं अरे कशाला बिल दिलं, मी होतो ना वगैरे असं सांगून येऊन बसणार. हे आम्ही पाहिलं. कधीही चांगल्या कामाकरता, कुष्ठरोग्यांना मदत करण्याकरता बाबा आमटेच्या आश्रमाला दान दे कधीच दिलं नाही. अगदी सत्यनारायणात देखील जाऊन तिथे बसल्यावर फुलं व्हायची, कुंकू व्हायचं, पण खिशातून एक 5 रुपयाचं नाणं देखील कधी त्याने टाकलेलं मला आठवत नाही. आम्ही त्याला आपला मित्र अशा पद्धतीनंच मानलं आणि म्हटलं ठीक आहे, आपला मित्र असाच आहे. एक दिवशी माझ्या गाडीत जात असताना कुलाब्याला आम्ही जात होतो. या मित्रांनी मला सांगितलं ताबडतोब गाडी थांबव. अरे थांबव थांबव थांबव. मी ड्रायव्हरला सांगून गाडी थांबवली आणि तो मला घेऊन बाहेर गेला. कुलाब्याच्या त्या गल्ल्यांमध्ये एक गोरा माणूस गर्द पिऊन टाईट होऊन असा रस्त्यात पडला होता फुटपाथवर. यांनी त्याला उचलून बसवलं, पाणी मागवलं, त्याच्या तोंडाला पाणी लावलं, त्याला पुसलं वगैरे आणि त्याला खिशातून 10 रुपये काढून दिले. मी म्हणाले हे ठेव, कीप दिस. मी म्हटलं तू स्वतःच्या मित्रांना कधी चहा पाजत नाही, साधं सत्यनारायणात कधी 5 रुपये देत नाही, पण ह्या गोऱ्याला बरोबर काय दिलं? ते म्हणाले याच्या बापजाद्यांनी आपल्यावर राज्य केलंय, त्याला भीक देण्यामध्ये जी मजा आहे ती काही तुमच्यावर खर्च करण्यामध्ये मजा नाही. असे आपल्यातले काही लोक आहेत की मोठ्या माणसाकडून फसवून घेण्यामध्ये जो आनंद आहे तो छोट्या मोठ्याकडून, म्हणजे साधं एक बल्ब घ्यायला गेला तरी भगिनी विचारतील इसका गॅरंटी कितना आहे. एखादा मिक्सर ग्राइंडर घ्यायला गेलं तरी विचारतील की याची गॅरंटी 1 वर्षानंतर तेवढ्यात बिघडलं तर टाळक्यावर मारीन. पण बिल्डरशी करार करताना मात्र तुझी बिल्डिंग किती वर्षाची गॅरंटी आहे असं कोणी विचारण्याची हिंमत होत नाही. कारण काय? तो इतका मोठा आहे त्याला मी कसं विचारणार. म्हणजे मोठा असला की त्याला आपली खोलून मारण्याची आपण संधी देतो आणि त्याच्याकडून कितीही लुटून घ्यायचं. तर तो मोठा आहे त्यामुळे त्याने आपल्याला लुटावं
आणि आपण लुटून घेण्यासाठीच, म्हणजे आधी मोगलांकडून लुटून घेतलं, नंतर ब्रिटिशांकडून लुटून घेतलं, आता ह्या नवीन बिल्डरांकडून लुटून घ्यायचा. आणि आपले लोकप्रतिनिधी आपल्याला सातत्यानं लुटतातच आहेत. त्यामुळे ते काही वेगळं नाही. निवडणुकीत देखील असंच असतं, येऊन येऊन येणार कोण, आमच्याशिवाय आहेच कोण. म्हणजे मी आलो तरी लुटणार, तो आला तरी लुटणार, त्यामुळे आमच्याशिवाय आहेच कोण, तुम्हाला काय मार्ग आहे, शेवटी तुम्ही आमच्याकडून लुटूनच घ्यायचं आहे, हा आला तरी लुटणार, मी आलो तरी लुटणार, त्यामुळे आमच्यापैकी कोणतरी घ्यायचं. घोषणा देखील अशा पद्धतीचा, आणि आपण ह्या पद्धतीनं चालतो, म्हणजे आपल्याला त्याच्यात काही वाईट वाटत नाही. त्यामुळे आपली लूट होते याची कल्पना काही लोकांना असते, काही लोकांना नसते. हे प्रास्ताविक झालं. आता विषयाकडे थेट मी वळणार आहे. विषय असा आहे की पुनर्विकास करावा की करू नये. इमारत जुनी झाली, ओघानं पुनर्विकास हा आलाच. इमारतीला किती दिवस डागडुजी करायची? डागडुजी करून इमारती चांगल्या ठेवता येणं शक्य असेल तर पुनर्विकास हा पर्याय नाही, हे लक्षात घ्या. उदाहरणार्थ म्हणून सांगतो, मी 1 ते 9च्या काही इमारती पाहिल्या आहेत. मी आर्किटेक्ट आहे, या विषयातला तज्ज्ञ आहे. नजर मारल्याबरोबर इमारतीचं वय आयुष्य किती चालेल ह्याची कल्पना मला आहे. त्यापैकी काही इमारती अशा आहेत की आणखी 20 वर्ष त्याला किरकोळ डागडुजी जरी केली तर 1 ते 9 मधलं मी सांगितलं, तुमच्या श्रमिकच्या इमारती मी नीटपणे पाहिलेल्या नाहीत, तर त्यापैकी काही इमारती अशा आहेत की आणखी 20 वर्ष त्या मजबूत राहतील, त्यांना काही होईल अशी परिस्थिती नाही. त्यामुळे त्यांचा पुनर्विकास काही आजच व्हायला पाहिजे असं नाही. शेवटी पुनर्विकासाचा विचार हा केला पाहिजे, पण लगेच असं काही घडलं की आजच मला पुनर्विकास करायला पाहिजे अशी परिस्थिती नाही. स्वामीनाथन त्यांचे प्रतिनिधी आहेत, प्रभुदेसाई आहेत, त्यांच्या समोर मी हे सांगतो की त्यांच्या इमारती ठणठणीत आहे, म्हणजे त्यांची तब्येत काही बिघडलेली नाही. थोडंफार इथे तिथे कोणाच्या घरी गळणं, वरून जर तुम्ही खलबत्ता घेऊन कुटत राहिला तर त्या बिल्डिंगमध्ये थोडंफार काहीतरी होणार, पण त्या काही उद्या पडतील अशी परिस्थिती, ज्या 1-2 बिल्डिंगी मी पाहिल्या त्या परिस्थिती नाही. त्यामुळे पुनर्विकासाचा विचार करणं अयोग्य आहे का? नाही, तो विचार निश्चित करायला पाहिजे. आता पुनर्विकास करायचाच झाला तर त्यातून मार्ग कोणते? तर 2 मार्ग. एक चांगला सरळ सोपा मार्ग म्हणजे काय? तर घरी देवाची पूजा करावी, प्रार्थना करावी आणि म्हणावा, देवा मला चांगला बिल्डर दे, आणि मग ॲडव्हर्टाईज द्यावी आणि बिल्डरांना बोलवावं, आणि त्याच्या आधी बिल्डरांचे दलाल असणाऱ्या काही लोकांना प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट म्हणून नेमावं, आणि मग मेंढपाळ जसा मेंढ्यांना बरोबर हाकत घेऊन जातो तसं आपल्याला हाकून त्या कत्तलखान्यात नेण्याचं काम ते करणार, आणि मग शेवटी हलाल के झटका हा आपल्यासमोर विषय आहे. तर ते आपण करावं, आणि मग तूच माझ्या कुंकवाचा धनी. लग्न जरी 7 फेरे सूर्यदेवाच्या साक्षीनं आणि अग्निदेवाच्या भोवती टाकले तरी त्यातून रजिस्टर केल्यावर डायव्हर्स करण्याची तरतूद असते. पण इरिवोकेबल कन्सेंट हा प्रकार म्हणजे एकदा मी हा दिला की मी जिवंत असेपर्यंत किंवा तू जिवंत असेपर्यंत तुझ्याशिवाय मी दुसऱ्याकडे जाणार नाही, हे लिहून देण्याचा प्रकार हा आपण सर्व करत असतो. आणि त्याच्यात आपल्याला जरासुद्धा लाज वाटत नाही, जरासुद्धा शरम वाटत नाही, आपण काही चुकीचं करतो असं वाटत नाही. काय द्यायचं देऊन टाका. जणू काय हे जे काही मिळालेलं आहे, हे जे घर आहे ते आपल्याला असंच काही फुकट मिळालेलं आहे आणि असेच त्याची वाट लावून टाकावी, अशा पद्धतीनं अनेक ठिकाणी करतात. आपल्या माहितीकरता सांगतो की टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसच्या अभ्यासानंतर एक आकडेवारी प्रसिद्ध झाली आहे. 4800 इमारती या 10 ते 12 वर्षापासून बिल्डरांनी खाली केलेल्या आहेत
आणि अजून घरं झालेली नाहीत. यापैकी बहुसंख्य इमारती ह्या म्हाडाच्या कॉलनीमध्ये आहेत. DN नगरमध्ये तब्बल 40 इमारती अशाच पद्धतीनं अडकलेल्या आहेत. न्यू DN नगरमध्ये देखील तीच परिस्थिती आहे. आझाद नगरमध्ये 22 इमारती अडकलेल्या आहेत. त्यानंतर गोरेगावमध्ये सिद्धार्थनगरची दशा आपल्याला माहीतच आहे. उन्नत नगरमध्ये हीच परिस्थिती आहे. मोतीलाल नगरमधल्या बैठ्या सोसायट्या टोटल 26 सोसायट्या आहेत, त्यांची ही परिस्थिती बिल्डरांशी करार करून अडकलेल्याच अवस्थेत आहेत. कन्नमवार नगर, टागोर नगरमध्ये देखील कन्नमवार नगरमध्ये 28 बिल्डिंगी अडकलेल्या आहेत. टागोर नगरमध्ये देखील अडकलेल्या आहेत. पंतनगरमध्ये 22 बिल्डिंगी घाटकोपरच्या पंतनगरमध्ये अडकलेल्या आहेत. अशा सर्व इमारती बिल्डरांशी करार करून अडकलेल्या आहेत. एक काम ह्या पुनर्विकासानं खूप केलं की मुंबईत खूप नास्तिक लोकांची संख्या होती बरं का. देव नाहीच असं म्हणणारे, मी देव मानणाऱ्यापैकी आहे, पण देव नाहीच असं म्हणणारे खूप लोक होते. माझी काही मित्रही होती की देव म्हणजे काय सगळं थोतांड आहे. मी नेहमी म्हणायचो नाही हो, देवाला मानलं पाहिजे, देव आहे आणि देवावर माझा विश्वास आहे. पण त्यांचं कधी मत नव्हतं. पण त्यांच्या इमारती पुनर्विकासात गेल्यानंतर बिल्डरांना चाव्या देऊन बिल्डिंगी पडून त्यानंतर त्यांनी दर महिन्याला बिल्डरच्या दरवाजात भाडं दे म्हणून भीक मागताना मात्र त्यांना देवावर विश्वास बसायला लागला. दर शनिवारी शनीला जाऊन तेल किती चढव